जन्म सार्थक तत्वतरं कृष्ण Hare
नरसिंहदेव महाराज शंभुदेव भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज संत जनार्दन स्वामी महाराज या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण सांगा मरते उपजते हे सवेची ते 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली राती गाडग्याची सुटी फुटलिया 184ची करा सोडव रिघाया शरण पांडुरंगा विठ्ठल या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा समचरण सरोजम सागर नीलांबुदाम जगरणे कपाली मंडला मंडला तरुण तुलसी माला कंदर्म कंजनेत्रम सदैव मलवासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सुरेंद्रचा आवाज येतो. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा शिवावतार धर्म केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी प्रति जाताची शरणे शरण एका जनाद सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा या वरील करावा अगर मस्तक माझा पायावरी मस्तक हे पायावरी माझा पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय या पुली सोपावल्या बलीवरी वैसोपावली श्रीगंध जयांचे केली स्मरण होई सकळ विधीचे अधिकरण तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याचा किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी 184 ची करा सोडवून रिगाया शरण पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा सज्जन माय बापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महारातेचा नंदादी वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडस्थळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा नेवरगावकर फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आणि म्हणून नेवरगावकर आलेली सर्व मायबाप आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा कोणाचा तुकोबारायांचा आता 1 तास कोणाचा कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा मोबाईल चालू असेल 1 तास थोडासा फ्लाईट मोड करून ठेवा. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक काय करतात त्याला महाराज मंडळीचा आपला कोणाचा जेणेकरून माझ्याकडून कोणाचा अपमान घडणार नाही. 1 तास हृदयापासून कीर्तन श्रवण करा. कारण का महाराजांनी हृदयापासून सांगायचं ना आपण फोन बिजी राहायचं हे काय बरोबर नाही. 1 तास फक्त 1 तास माझ्याशी बोला दादा. आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप कोणाचा बोला पिता तुकोबारायांचा कोणाचा गमाय आवाज येतो पाठीमागे माझा कोणाचा तुकोबारायांचा तो फार लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे गड्या
त्याचं कारण असं आहे नेवरगावकर कीर्तन हे टाइमपास आहे. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. पण कीर्तन किती पवित्र असावं नेवरगावकर? कीर्तन कारण तुम्हाला हसवलं जरी ना गाड्या मायबाप तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. नेवरगावकर कीर्तन कारण तुम्हाला रडवलं जरी ना गाड्या तरी तर रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. नेवरगावकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. माझ्या दुसरा मुद्दा असा आहे गाड्याला, मी प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराजे मी प्रमाणाच्या बाजूला बोलतच नाही. त्याचं कारण असं आहे नेवरगावकर महाराजाकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? काय असावा? काय असावा माय? पुरावा. पण नसेल पुरावा तर महाराज पुरावा. कळलं काय सांगायचं? आजच्या कीर्तनापुरतं चाललं ना. पण नेवरगावकर प्रमाणाचा दिला पुरावा. मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? तुकोबरांची किती गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. किती गोड भाषा आहे. महाराज म्हणतात कीर्तनाचा कीर्तन सांग हो या अंग हरिरूप जिथं मला हरी लोक होता येतं ना ते कीर्तन तुकोबरांचं. मग काय नाही रूप आहे तुकोबरांचा स्वामीजी. महाराज म्हणतात किती या काळाचा सोसावा वळसा, किती सहन करावं. महाराज म्हणतात किती सोसावं. कोणाचं? काळाचं. का हो तुकोबराय असा काय त्रास आहे या काळाचा? महाराज म्हणतात लागला सरी पाठोपाठी. महाराज म्हणतात देवरगावकर ऐका रे तो काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे. मग यदा कदाचित जर काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे ते एका संधीचं सोनं करायचं आपल्याला. काय अशी संधी मिळाली? हे मानवी जीवनाला मिळालं. या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर एक संधीचं सोनं करायचंय. काय हो महाराज अशी काय संधी? त्या संधीचं सोनं करता येईल आम्हाला. लक्ष 84 जी करा सोडवून 84 लक्ष योनीची सोडून करता येईल. तुकोबराय त्याच्याकरता पर्याय सांगा ना, उपाय सांगा ना. तुकोबराय पर्याय सांगतात. रेगाया शरण पांडुरंग. महाराज म्हणतात आपण पांडुरंगाची शरणागती करा. का हो तुकोबराय का आग्रह करतात? आमच्या जीवनामध्ये आम्ही पांडुरंगाची शरणागती केली पाहिजे. त्याचं कारण असं आहे. महाराज म्हणतात हा नरदे नावाचा पिंड आहे कडे आहे नेवरगावकर. हा नरदे नावाचा पिंड आहे. ऐका माझ्याकडे बा. हा नरदे नावाचा पिंड आहे. हा आईच्या उदरामध्ये वाढायला लागला. महाराज म्हणतात हे मरण तेव्हापासूनच आपल्या सोबत आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाती आणि याचा स्वभाव आहे मरते उपजते सवेचिदी. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. दृष्टांत दिला जुन्या काळातला सिद्धांत करता बरं का. हे पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. शेवटच्या चरणामध्ये कोण दृष्टांत दिला जुन्या काळातला. पूर्वीच्या काळी आमच्या माता मावल्या आडावरती आईलाबाईच्या काळामध्ये 12 म्हणायची. त्याला सुंदर अशा आमच्या माता मावल्या त्याला रहाट असायचा बरोबर ना. लाकडी रहाट असायचा. सुंदर नक्षी असायची. सुंदर नक्षी असायची त्या रहाटाला. आणि आमच्या माता मावल्या पाणी ओढायचे मस्त पैकी. तुकोबराय सांगतात तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. दृष्टांत दिला तुकोबराने सिद्धांत करता. जन्म मृत्यूची ही माळ एक रहाट येतो. आणि महाराज म्हणतात त्या रहाटाला एक गाडगेची माळ गुंतलेली. एक मडकं पाण्यात गेलं की एक भरतं आणि पाण्याच्या वरती आलं का रिकामं होतं. पण फिरणं चालूच आहे. एक भरतं आणि एक रिकामं होतं. पण एखादं मडकं असं आहे नेवरगावकर जे पाण्याच्या वरती येतं आणि फुटल्या जातं. मग पाण्याच्या वरती येणं फुटणं याचा सिद्धांत काय? महाराज म्हणतात ऐका रे मायबाप एखादं नरदे नावाचं मडकं असं आहे जे भगवंताची शरणागती करतं आणि त्याच्या जन्म मृत्यूची अर्धा संपते. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्यंत मजेत वाचा.
की वैकुंठवासी जनार्दन शादू पाटील पवार इहलोकाची यात्रा संपूर्ण आदरणीय जनार्दन बाबांना 1 वर्ष पूर्ण झालं. आदरणीय जनार्दन बाबांचा संपूर्ण परिवार आहे. 2 मुलं आहेत, दत्तात्रय भाऊ आणि किशोर भाऊ. आदरणीय श्री दादांच्या 4 मुली आहेत, आशाताई, उषाताई, सुशीलाताई आणि संगीताताई. हा संपूर्ण परिवार या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय आमचे भरत भाऊ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करतात. अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरायांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबांच्या सानिध्यामध्ये राहून अखंड एका बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय अविनाश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. अत्यंत गोड गायनाची साथ जुन्या काळामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या चालीचा खजाना जेवणी जपून ठेवला आदरणीय सुधाकर महाराज, आदरणीय उर्फा आप्पा, श्री आप्पांना दंडवत करतो. काही काळ आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या संगतीत राहून काही काळ जीवनामध्ये अखंड ही साधना केली. आदरणीय आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय रामलखन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अनंत महाराज गिरे असतील, आदरणीय कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अशोक महाराज आहेत, शामराव महाराज आहेत, आदरणीय उमा महाराज आहेत, आदरणीय पेटी मास्तर विलास महाराज. तुम्हाला दंडवत. खूप गोड. आता तुमचा हात खूप गोड वाजवण्याकरता. पण आता काही महाराज मंडळींचा काळी एकचा सोरे, काहीचा काळी दोन्ही. आता माझा मध्येच पांढरी दोन्ही काय करतात आपण घ्यायचं. पण आपल्याला सांगा, तुम्हाला दंडवत. युट्यूब आले दादा तुम्हाला दंडवत करतो. सर्व टाळकरी मंडळी आम्ही आल्याबरोबर ज्यांच्या घरी अत्यंत गोड संत भोजन झालं. आदरणीय बापू महाराज अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत प्रेमानं अत्यंत ही संत मंडळी जीव घातली. तुम्हाला दंडवत करतो. वेणेकरी महाराज तुम्हाला दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. माय तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो. सृष्टीमाले दादा तुम्हाला दंडवत. बरं. श्री संताची सेवे करता निवडलेले आदरणीय वैकुंठवासी जनार्दन बाबांना हा मृत्यूलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप आमच्या जीवनात जीवन गेलं का किती दुःख असतं त्या मुलांना त्या मुलींना विचारा. तुकोबाराची गोड भाषा सांगतो. तुकोबारा सांगतात काय असतो आमचा बाप. बाप घरी जोडी लेकराची होडी आपली परवंडी आळवणी एकाएकी केला बेराशी चंदनी कडे वागवणी भारखांनी. अत्यंत कष्टाचं जीवन असतं. याला कदाचित आजच्या निमित्ताने एकच सांगायचे मला मायबाप नाही सांगायचे. पण ऐका, नेवरगावकर आलेली सर्व पाहुणे मंडळी, आपल्या घरामध्ये पांडुरंगासारखा बाप आहे, आपल्या घरामध्ये रुक्मिणी सारखी आई आहे. रोज मायबापाचं दर्शन करा. नेवरगावकर तुम्हाला पंढरीला जायची गरज नाही का. पंढरीचा मालक तिथून तुमच्यावर प्रसन्न आहे. पण आपल्या घरामध्ये पांडुरंगासारखा बाप आहे, रुक्मिणी सारखी आहे. पण आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या व्यसनामुळं जर मायबाप दुःखी असतील ना रे नेवरगावकर, अशा हजारो जन्माच्या जरी वाऱ्या केले ना तरी जगाचा मालक आपल्यावर कधी प्रसन्न राहणार. एकच पुरावा आहे, माय बापे केवळ काशी तेले न जावे तीर्थाशी. श्रद्धेनं जीवन असावं, श्रद्धेचं जीवन असावं. चाललाय एक क्षण आयुष्याचा काही काळ जपत असे महा सोहिताचा गोरबाद आणि रहा श्री हरीचा. स्नान संध्या झाली, देवाची पूजा झाली ना, रोज पवित्र मायबापाचं दर्शन करा. जीवनामध्ये दुसरा परमार्थ करायची गरज नाही. करा. ऐका, निस्वार्थ प्रेम करणारा बाप निवून गेला. मला संत कथे सांगायची, दंतकथा नाही सांगायची. मला संत कथेतून गोड नातं सांगायचे. गाड्या जनार्दन बाबाशी आपलं सगळे नातं जोडून द्यायचं. एक दिवस जाणे इतना गुरु आले अवतार येरती पामर जीव किती. महाराज म्हणतात ज्याने अवतार धारण केला त्याला अवतार संपावा लागला जगाच्या मालकाला. तर येरती पामर जीव किती. इतर जीवांचं काय जावंच लागणार आहे. मग नेवरगावकर एक दिवस जर जाणं असेल ना गाड्या तर फार पवित्र जीवन जगून जायचंय आपल्याला. फार पवित्र जीवन. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत ते. साधू संतांनी मार्ग दाखवला. सद्गुरु गंगागिरी महाराज असतील, सद्गुरु नारायणगिरी महाराज असतील, संत जनार्दन स्वामी महाराज असतील, साधू संतांनी आम्हाला मार्ग दाखवून दिले. ते मार्ग की आपलं जीवन पवित्र असावं. किती पवित्र जीवन जगायचं.
कळालं रे नेवरगावकर, आपल्या गंगापूर तालुक्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती गेला, तर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाही तेवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू, एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळलं आपल्याला, या नेवरगावाला कळलं अमुक अमुक नावाची व्यक्ती गेली, गावामध्ये प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू, आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. का आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडला पाहिजे एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाही तर आपण जगायचं ना आपल्या घरच्यांना मरणाची वाट पाहिजे, आपल्या एवढे दिवस नाही जीवन जगायचं. आपण जगायचं ना आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहिजे. महाराज म्हणतात ते जगणं नाही कठीण आहे. किती बाई म्हणे खरं मरता तरी एवढे दिवस नाही जीवन जगायचं आपल्याला. अरे महाराज म्हणतात शेजारी म्हणती मरे नका मेला. एवढे दिवस नाही जीवन जगायचं आपल्याला, फार थोड्या काळ जीवन जगायचं, पण लय मोठं. किती पवित्र जीवन जगायचं. का पवित्र जीवन असावं. पहिलं भाग्य रे नेवरगावकर हा नरदेव मिळाला. बड भाग मानुष्य तन पावा, तुळशीदास महाराज म्हणतात. मोठं भाग्य हा नरदेव प्राप्त झाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये मिळाला. भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो धर्मभाग्याची संपत्ती. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. आणि पाचवं भाग्य हे नेवरगावकर अजून जिवंत आहे आपण. हे सुद्धा भाग्याचे बरं. पांडुरंगाला मंदिरात जाऊन सांगा, पांडुरंगा 2 वर्षाचा काळ लय वाईट गेला, चांगली जवळची माणसं निघून गेलीत आपल्या. कोरोनाचा काळ पांडुरंगाला जाऊन सांगा, थोडा विकूट होता. बरवे झाल्या जीवरी नाही पडेलो मृत्यूची हारी, वाचवून आलो येथवरी उरले त्यारी उरलेलं आयुष्य तुमच्या भक्ती साधने करा. संतांच्या नंतर जन्म मिळाला ना, भाग्यवान आहे तुम्ही. आपण आता मला संत कधी तुमच्या घेऊन किती पवित्र जीवन असावं. किती पवित्र जीवन होतं नेवरगावकर माझ्या ज्ञानोबरांचं. ज्ञानोबरांचा समाधी सोहळा जवळ आला, समाधीचा प्रसंग जवळ आला. नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता परिवार नाही, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही रे नेवरगावकर. मग ज्यानं जगच निर्माण केलं ना, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी, याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीने सांगितलं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, तुमच्या डोळ्यात पाणी बोलू नाही स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी मला रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एकच कारण आहे, आता माझ्या ज्ञानोबरांसारखा महात्मा नाही होणार. आई ग रुक्मिणी, माझ्या ज्ञानोबरांचे काय काय सामर्थ्य, काय कीर्ती आहे. रुक्मिणी धन्य धन्य दरा तळी, जो या ते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे रुक्मिणी, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळही कुळे पवित्रा, याची दर्शनी होती. अलंकापुरी हे शिवपीठ. ज्ञानोबरांच्या बाबतीत वर्णन झालं जगाचा मला, नामदेव महाराजांची भाषा आहे. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येते होते नीलकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेची पै केली. इंद्र येऊन्या भूमीशी, याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुऋषी पंचपुरुषी यापासून. रुक्मिणी येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटीचे माया दिशे. ते प्रत्यक्ष जाण पार्वती. काय ज्ञानोबरांच्या बाबतीत वर्णन केलं नामदेव महाराजांनी. भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव यवनी होती पक्षी, हे अश्वनित्य साक्षी, असती ना सती उदकी. पंढरी वणी हे सोपी, जनाची हरावया पापी, कलिकाळ कोपलिया कोपी, नचली अलंका पुराशी. असं वर्णन ऐकल्याबरोबर आता मात्र जगाचा मला रडत होता. पण एवढं प्रमाण झालं. पंढरी वणी हे सोपी, जनाची हरावया पापी, कलिकाळ कोपलिया कोपी, नचली अलंका पुराशी. वर्णन ऐकता ऐकता रुक्मिणीच्या डोळ्यातून पाणी आला होता. रुक्मिणी रडायला लागली. आता जगाच्या मालकाचा प्रश्न होता. रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती, रुक्मिणी म्हणत होती का रडता. रुक्मिणी माझा प्रश्न आहे आता तुला, आता तू का रडते ग. स्वामी रडण्याचं एकच कारण आहे, एकच कारण आहे. हो स्वामी डोळ्यातून पाणी आलं. का ज्या ज्ञानोबरांना ज्या आईनं जन्म दिला असेल ना, त्या आईची कुस किती पवित्र असेल.
रडू याचे अर्थ मला. आईशी सांगता हरीशी प्रेम वसंदले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी. आईशी सांगितले ग्रामी अलंकार पुराशी. जगाचा मालक होता, रडत होता ज्ञानोबा. किती पवित्र जीवन असेल. आता दुसरं नातं सांगायचं मला गड्या, फार लक्षपूर्वक ऐका. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडत होते. अविनाश महाराज, कृष्ण बाबा, पण रडलं पाहिजे आमच्या गुरु करता, बरोबर ना? पण ज्ञानोबरांच्या बाबतीत असं नव्हतं. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीचा प्रसंग जवळ आल्यावर हृदय भरून आला निवृत्तीनाथ देवाचा. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. हे बांधल्या तळ्याचा तुटला से पाठ. उग बारा वाटा मुरडता ते. निवृत्तीला देव रडायला लागले. रुक्मिणीने विचारलं, निवृत्ती तुम्ही देखील रडता? अहो तुम्ही प्रवृत्ती अवस्थेवर आरूढ झालेले रडता, काय रडण्याचं कारण आहे? रडण्याचं कारण गुरुनं सांगावं शिष्याबद्दल. गुरुनं सांगावं शिष्याबद्दल. आई रडण्याचं एकच कारण आहे, अमर्यादा कधी केली नाही येणे. शिष्य गुरु पण सिद्धीने माय बाप आम्हा त्यागी येणे. जेव्हा आईशे संकट देवा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला होता शंकरा समाधान निवृत्तीचे. कसं समाधान करावं? मुंग्याची वरी लागलीची आग पुढे आणि मागे झाले नाही. महाराज म्हणतात मुंग्याच्या वरोडाला जशी आग लागावी रे निवडगावकर, तशी निवृत्तीनाथ देवाच्या हृदयाची अवस्था झाली. पण भाग्यवान असे ज्ञानोबा आहे. एका बाजूने आता जगाच्या मालकाने हात धरला आणि एका बाजूने श्री गुरुदेवाने हात धरला. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही ज्ञानेश्वर वैसावया. नदीची आमासा घातली माझ्यावर तैशी जन्म नका. चला मला मुद्दा सांगायचा आहे. जाऊनी ज्ञानेश्वर वैसरी असनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी. 3 वेळा देवा तुझे कमळ जाती रे डोळे ज्ञान देवी. नामा म्हणे आता लोकला दिनधर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. ज्ञानोबराला समाधीच्या जागेवर बसवलं. आता ऐका गड्या फार मुद्दा किती गोड आहे. निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. निवृत्तीने बाहेर समाधीच्या जागेपासून बाजूला आलं. समाधीच्या जागेला शिरा लावली. पण समाधीच्या जागेला शिरा लावल्याच्या नंतर रामदेव महाराज नाही का त्या परिवाराची अवस्था सांगितली, भावंडांची अवस्था. जो पन्मुक्ताबाई मुक्तबाई सावित्री शरीर म्हणती दरा दरा निवृत्ती. सोपान मुक्ताबाई. माझा प्रश्न आहे का तुम्हाला? द्या तुम्ही उत्तर मला. कोण होते सोपान काका ज्ञानोबरांचे? बोला. भाऊ होते ना? भाऊ होते ना? किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आम्हाला सोपान काका निवृत्तीनाथ देऊन आता शिकवतात भावाचं. आज का कथेत कीर्तनाला सांगावं लागतं, हे निवरगावकर आज सका व पक्का वगैरे झाला रे. अरे 4 भावाच्या वाटण्या झाल्या तर मला त्याला रस्ता नसतो दिला पाहिजे. तो आमच्या रक्ताचा शेवटी. आणि निवरगावकर जीवनात केवढे संकट येऊ रे, शेवटी भाऊच कामाला येतो राजे हो.
पण कलियुगातल्या भावाला पेमेंट वाढत चालली सध्या. भावाला रस्ता नाही रे, शेजारच्याला जाऊन सांगतो भावबंधाला, अरे भावबंधाला तेवढं दुखणं लागतं. हा भावबंधाला जाऊन सांगतो त्याला मला जाऊन दाखव एक एक तरी पण वाट लावील. काय पेमेंट या माणसाला, या मातीहून काय पेमेंट करतात रे. या मातीनं लई मातीत घातली आणि आपलेच घातली. आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखता देखत ना तू बंधू होय तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू होय तैसा झाला. मोठा मोठा जागा पाठी पहिले आजा मेला कंदा मेला बाप मसना गेला. चाललं शेजारी तुमच्या नुसती चाललं तर धरटो प्रमाण द्या ना. अरे महाराज म्हणतात आपला आजा गेला, आपला पंजा गेला, आपला बाप सुद्धा गेला. महाराज म्हणतात अरे देखत देखत नाटू पंतू तोही तैसा झाला. मग गमेंट कशी भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. का निवृत्तीनाथ देवने अनुभव राहिले. सोपान काकांना आता शिकवतात भावाने भावाशी प्रामाणिक राहिले. का प्रश्न विचारतो. आता तुमच्याकडे येतो बरं कमाय, पण संत कधी येतो येणार. संत प्रमाण घेऊन येणार. सोपान मुक्ताबाई कोण होत्या? मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या बहीण होत्या ना. किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ग ताई. आज काय काय भावायला काय बहिणी मिळाल्या. सासू सासरेच्या नाही सेवा करत सासरात. माहेरात गेले भाव जायला तुमची दिदी. ही जी सासू सासरे कोठे दे तिथं गेले होते दिदी भाव जायला. मायबापाची सेवा करा माझ्या. आणि नाही मायबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगले काय भेटेल सईतून ताई. ताई सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर जपा त्या भावाला. जपा. सक्का भाऊ दिला असाल ग ताई तुम्हाला देवाना तर त्या गुरुभाऊला कधीच घरी आणू नका. त्या काय फेडाला गुरु भाऊ. अगं सक्का भाऊ दिला ग ताई तुम्ही देवाना. काय फेडाला गुरु बहीण. अरे सख्खी बहीण दिलेली असेल रे देवाला तुम्हाला नका त्या गुरु बहिणीला. तिकडे उपाद वरले सोडून देते मिळालं हे बहीण भावाचं नातं देवरगावकर. आता जर मरून गेलं ना असे हजारो जन्म जरी फिरून आलो ना रे परत बहीण भावाचं नातं नाही मिळणार. आज माझ्या जनार्दन भावाचे दादांची एक चुलत भाऊ मावस भावाच्या कीर्तनात असेल रे. सांगा आता पहिल्या जन्मात भेटला असं पवित्र भाऊ तुम्हाला भेटेल. सांगा का ताई. बहिणी असतील दादाच्या मावस बहिणी चुलत बहिणी सख्या बहिणी काय भेटेल का असं पवित्र भाऊ आता पहिल्या जन्मात. नाही मिळालं बहीण भावाचं नातं. फार प्रेम करून घ्या ताई. दिली रे देवाला सख्खी बहीण. फार प्रेम करा त्या बहिणीवर. महिन्याची महिना झाला ना 15 दिवस झाले ताईला फोन करा तुमच्या आल्या. अरे आमची बहीण गरीबी असू द्या रे आमच्या बहिणीची पण ओवाळ्या करता आली तर भावाला मोठा आशीर्वाद देते आमची ताई. पिढा पिढा जाऊ दे माझ्या दादाला बळीचं राजी होती म्हणते. किती बहीण श्रद्धेनं ओवळते आमची. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते वावराया. अरे माझ्या बहिणीचा भाऊ त्याची सेवा करतो रे देवरगावकर. सगळ्या बहिणी भावाला ओवाळ्या करता आल्या पण माझ्या ताईचा भाऊ त्याची सेवा करत होता डोळ्यामध्ये तेल घालून. भाऊ जवळ ये किती प्रेम करते आमची बहीण. एक पत्र घेतलं एक राखी घेतली आणि त्या पत्रामध्ये आमची बहीण भावाला राखी पाठवते. सांगते दादाला हे दादा इसे समझो ना रेशम का तार इसे समझो ना रेशम का तार राखी का मतलब मिळालं हे नातं. बहिणीने भावाला जपा भावाने बहिणीला जपा. ताई तुम्हाला सुद्धा भाऊ घडवता येईल बरं ताई. तुम्हाला भाऊ घडवता येईल. चुकला ना भाऊ तुमचा तर तुम्हाला सुद्धा भाऊ घडवता येऊ शकतो. त्याचं उदाहरण असं आहे आमच्या मुक्ताईनं सोन्यासारखा भाऊ घडवला आणि अणवरासारखा. ही तिन्ही भावांच्या इंद्राणी जर गेले ना भाऊ कसा घडवता येईल ऐकत आहे तुम्हाला.
खरंय, आळंदीवाले स्नान नव्हते करू दिले. अरे इंद्रायणी बाटवायचं ठरवलं की काय म्हणायची, नाही करू दिलं स्नान. मधुकरीला गेली तर मधुकरी दिली नाही गेली. विठ्ठल पंताने विचारलं, अहो आमचे लेकरं सुखी राहतील, काहीतरी पर्याय तर सांगा ना. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी विचार केला, फक्त लेकरं सुखाला राहिली पाहिजे. तेव्हापासून तीच परंपरा. म्हणू नका, म्हणून आमच्या बापानं काय केलं आमच्या करता, आमच्या बापाला उलटून नका बोलू, कधी नका बोलू आमच्या आईला उलटून, काय केलं माझ्या करता. म्हातारपणात कधी बशी फुटली ना, बोलू नका ताई कधी त्या सासूला, नका बोलू आपल्या आईला कधी. अरे आपण बालपणात किती बशा फोडल्या असेल, काय कोणी माफ केली असेल ती माझ्या बापालाच माहिती. आमची लेकरं फक्त सुखानं राहिली पाहिजे. आळंदीकरांना न्याय विचारला, इथं नाही मिळणार काय, पैठणला जावं लागल. विठ्ठल पंत जर मजल करत करत पैठण तीर्थक्षेत्रामध्ये आले, न्याय मिळाला विठ्ठल पंतांना. लेकरं जर सुखी राहायची असेल ना, देहांत प्रायची. विठ्ठल पंत जर मजल करत करत आळंदीला आले आणि आई साहेबांनी विचारलं, रुक्मिणीने विचारलं, स्वामी मिळाला का न्याय आपल्याला, राहतील का आता लेकरं आपली सुखाला. रुक्मिणी, न्याय मिळाला ग स्वामी, सांगा ना काय न्याय मिळाला. देहांत प्रायचित. अंगावरती शारी उभे राहिले. शिवराजीने वाजवता अंगावरती शारी उभे राहिले रुक्मिणीच्या. पण लेकरं जर सुखानं राहत असाल ना, तेही बघायला तयार आहे, तेही प्रायचित्त घ्यायला तयार आहे. तो दिवस उजाडला नेवरगावकर. रुक्मिणीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला 4 लेकरांना. मुक्ताईला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. निवृत्तीला देवांना, ज्ञानोबरांना, सोपान काकाला. 4 लेकरं सुखानं झोपी गेलीत आता गोड जेवण करून. ऐका रे नेवरगावकर, आता ऐका ना, किती गोड भाऊ काढावते येत आहे तुम्हाला. रात्रीचे 12 वाजले. विठ्ठल पंताने सांगितलं, रुक्मिणी जावं लागतं आपल्याला. पण मला सांगा ना, मी तुम्हाला प्रश्न विचार, अशी कोणती आई ज्या आईनं सुखानं लेकराला जीव घातलं आणि झोपी लावली, झोपेत टाकून निघून गेली, आहे काही कधी माझ्याशी. पण माझी लेकरं सुखानं राहिली पाहिजे याच्याकरता एवढंच आठवतं. दरवाजापर्यंत गेली रुक्मिणी. 4 लेकरांकडे पाहिलं आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं रुक्मिणीच्या. विठ्ठल पंताने सांगितलं, रुक्मिणी तुला माया सोडणार नाही, या 4 लेकरांचा सांभाळ कर. काही क्षणात मायेचा त्याग केला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये ते आनंद करायचे. सकाळ सकाळची वेळ झाली. हा वृत्तांत फक्त निवृत्तीनाथ देवांनाच माहिती होता. मुक्ताई खेळत होती आणि खेळता खेळता भूक लागली. लहान्या लेकराला खेळता खेळता भूक लागायची. मुक्ताई लहान होती. ज्ञानदादाकडे आले. ज्ञानदादाला सांगितलं, ज्ञानदादा या पोटाला लई भूक लागली रे. पोट लय वाईट असतं ना, भूक लय वाईट असते माणसाची. आजच्या कीर्तनात अशी काही माणसं दादा, एक टाइम उपाशी राहिलेली माणसं. आमची आई एक टाइम उपाशी राहिली असेल, पण लेकराला उपाशी नाही राहू दिला आमच्या आई. ज्ञानदादा भूक लागली रे, आता काळजी करू नको. पण हे ज्ञानदादा, आई बाबा कुठे गेले तरी. ज्ञानोबरांनी विचार केला, मुक्तीला जर कळलं तर अंबरडा पडल्याची राहणार, येतील मुक्ता. भूक लागली तुला, आत्ता जातो मधुकरी घेऊन. जोडी घेतली, आळंदीत गेले. मधुकरी एका दाराशी त्या माऊलीला ती पीठ वाढलं. अरे ज्ञानाला ब्राह्मणाच्या पोरीने पाहिलं, हातातली जोडी विस्कवून घेतली, माती मोल केली. ज्ञानोबराला क्रोध आला. आता ऐकव, ज्ञानोबराला क्रोध आला चेहऱ्यावरती. तुम्ही म्हणशाल ज्ञानोबराला क्रोध येत होता का, आता मुक्ताईची भाषा सांगायची ना. जप पावला निषेध बेटामध्ये आली ज्ञानोबरा. कुटियाचा दरवाजा उघडला. आसनावरती जाऊन बसले. मुक्ताईला वाटलं माझ्या दादानं मला काहीतरी खाण्याकरता अंदाज, म्हणून सहजच खिडकीतून दाखवल्या. ज्ञानोबरा शांत झालेले होते आणि म्हणून मुक्ताईने विचारलं, ज्ञानदादा, ए ज्ञानदादा, आणलं तरी मला काही खाण्याकरता. आता मुक्तीला काय सांगायचं, कोणत्या तोंडाने सांगायचं, आणलंच नाही तर सांगायचं काय. ए ज्ञानदादा बोल रे माझ्याशी. ज्ञानोबरा एकही शब्द बोलायला तयार नाही. आता मुक्ताईचा शब्द होता ज्ञानदादा. चेहऱ्यावरला क्रोध पाहिला ज्ञानोबरांच्या. ओळखलं ज्ञानोबराला, राग आला म्हणून काहीतरी करे. ज्ञानदादा उपदेश केला, ज्ञानदादा तुमच्या जीवनामध्ये क्रोध येणं बरं नाही, तुमच्या जीवनामध्ये राग येणं बरं नाही. कारण ज्ञानदादा तुम्ही कोण आहात, योगी
शतशत झाले ते संती मानावा उपदेश विश्वत्वाच्या ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तरी ज्ञानोबांच्या ज्ञानोबाला कोट गेला मग मुक्ताईला सांगू दादा हो दादा चिंता क्रोध मागे सारा ज्ञानदाना ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानोबांच्या चेहऱ्यावर क्रोध घालवला मुक्ताईनं उपदेश करा भावाला योगी पावलं मनाचं योगी ज्ञान झालं तरी तुम्हाला सोन्यासारखा भाऊ घडात दे मिळाला रे आता बहीण भावाचं नातं प्रेम करून घ्या कधी कोणाचा काय निरोप येईल काय सांगता येणार लई श्रद्धेनं प्रेमानं एखाद्याचे वैर असेल ना नका ठेवू वैर कोणाची दुष्पंती असेल भावकी असेल सोडून त्या सगळे येवे दावे लय आनंदाने जीवन जगण्याकरता आलो आपण लय पवित्र जीवन जगायचे तुका म्हणे एका मरणे उत्तम जीवरे गेले जनार्दन दादा नाही गेले जनार्दन निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला आपल्याला एक दिवस जायचंय का जायचंय माहितीये का आलो या नरदेवाला मिळाला हा नरदेव नरदेव दुर्लभ झाला शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा दुर्लभ हा नरदेव बर महाराज म्हणतात अल्पायुष्य मानव देव शत करीले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची वृत्ती पाय भजन करण्याकरता आलो ना भजन करण्याकरता आलं भजन करून घ्या कारण एकापासून आपल्याला आयुष्यभर धोका आहे कोणापासून धोका आहे अभंगाचं पहिलं चरण किती जोरदार टाळी किती काळाचा लागला सरीसा किती सहन करावं महाराज आता प्रश्न असा गड्याने वर्ग आलेली सर्व पाहुणे म्हणजे महाराज मंडळी नेमका काळाला तुकाराम महाराजांचा दाखवता का तुकाराम महाराजांना काळाचा प्रश्नाचे तुकोबरा या ती म्हणतात ना किती या काळाचा प्रश्न आहे ना मग धाक कोणाला आहे ते पाहिजे ना शोधायचे ना कारण का तुकोबरांची किती गोड भाषा आहे तुकाराम तुकाराम रामेश्वर महाराजांची भाषा आहे ती तुकारामांबद्दल म्हणजे रामेश्वर भट्ट तुझ्या विष्णू नाही तुझा महाराज म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता नाम घेता तुकोबाराची जिथं नाव घेतं तिथं यमाला थरकाप सुटतो ये काळ गुलाम सलाम तुकया घरी राम तुकया घरी राम तुकया घरी राम तुकया घरी राम तुकया घरी राम
तिसरं प्रमाण जगा काळ खाय आम्ही माथा दिला. आलं लक्षात. याचा अर्थच असा आहे, काळाचा दाग संताला नाही, काळाचा दाग आपल्याला आहे. कोणाला? काळाचा दाग संताला नाही. जिथं जगा काळ काय आम्ही माथा दिला, ज्याच्या माथ्यावर पाय दिलं तिथं काय संताला धोका आहे? काळापासून संताला नाही, काळापासून आपल्याला धोका आहे. म्हणून सावधानतेचा इशारा दिला. आता आपल्याला कसा धोका आहे एवढा दृष्टांत पाहायचा आणि शिवेला पूर्ण विराम द्यायचा. आता आहे पण काळाचा धाका आपल्याला कसा आहे, फार बारकाईने चिंतन आहे का? गोडे पा लागला सरीसा पाठोपाठी, तो काळ कसा आपल्या पाठीमागे लागलेला आहे का? हा सिद्धांतावरती जायचं आपल्याला, त्याच्यामुळे दृष्टांत फार लक्षपूर्वक आहे. काळाचा धाका आपल्याला कसा आहे, एका गावामध्ये विद्वान ब्राह्मण होते आणि आदराने लोक गुरुजी म्हणायचे. काय म्हणायचे? बोला म्हणजे गुरुजी. आणि विद्वान होते. गुरुजीने विचार केला जवळच राजाची नगरी आणि राजाला जाऊन कारण मांडावं का भरपूर अभ्यास आहे, माझ्या अभ्यासाचा जगाला काहीतरी फायदा व्हावा म्हणून राजा मला थोडस दाणे देईल आणि माझा प्रपंच सुखाला चालत. लागला सरीसा पाठोपाठी समोर बरं का. आता काळ कसा आपल्या पाठीमागे लागलेले पहा. निघाले गुरुजी. आता पूर्वीचा काळ मोटरसायकल नाही, मग पेटी पायी आणि चालता चालता गुरुजीला जंगल लागलं. काय लागलं? बरं, जंगलामध्ये प्रवास सुरू होता रस्त्याला. गुरुजीच्या पुढे एक माणूस सुरू होता, चालणं चालू होतं आणि अचानक घोड्याच्या टापाचा आवाज यायला लागला. म्हणून गुरुजीनं पाठीमाग वळून पाहिलं तर नुसती धुळत दिसत होती. पण असा बघा हा बस. आता पुढच्या माणसाला सावध करावं का राजा काही वेगानं घोडा येतोय, तू रस्त्याच्या बाजूला हो असं वळून गुरुजी सांगणार. तेवढ्यात तो गुरुजीच्या पुढे घोडा गेला आणि त्याचा वाघ झाला. काय झाला? आधी काय होता? घोडा. घोड्याचा काय झाला? हे सिद्धांत करता मी विचारणार ना, म्हणून ध्यानात ठेवणार. खूप गोड घोडा. आता घोड्याचा वाघ झाला. गुरुजीचं लक्ष होतं जाईल कुणाकडे हात आगडी. वाघ समोर माणूस चाललेला होता, त्या माणसाला खाऊन टाकलं त्यानं. आता गुरुजीचं लक्ष होतं जाईल कोण्या दिशेला, तो गुरुजीकडेच फिरला. तो वाघ गुरुजीकडे फिरला. गुरुजी समोर आला आणि नतमस्तक झाला आणि त्याचा काळा कुट्ट माणूस झाला. काय झाला? आधी काय होता? घोडा. घोड्याचा काय झाला? वाघाचा काय झाला? काळा कुट्ट माणूस. आणि मग विचारलं गुरुजीने, कोण आहे तू? गुरुजी मला का म्हणतात का? समोरच्याच आयुष्य संपलेलं तुम्ही त्याला घेणे करता आलं. बर. मग आता गुरुजीने म्हणायला पाहिलं तर मला कधी घेऊन जाणार पण मरण पण आवडत आहे. तुम्ही जाता जाता तुमचे यायला म्हणा बरं तुम्ही रस्त्याला ये बरं तुम्ही मरायला पाहिजे लोकांना असं म्हणून तर तुमच्या दारात सुद्धा येणार नाही कधी येईल. मरेपर्यंत मरून जाईल पण येईल येणार तुम्ही म्हणून पहा येईल बाई काल तुम्ही मरायला पाहिलं बाई असं म्हणून पहा. मरण पण आवडतं का? नाही. तसं काळा नाही. तिथे गुरुजीने सांगितलं म्हणायला पाहिजे आता मला कधी घेऊन जाणार आहे? नाही. मग काळा तू मला कधी घ्यायला येणार आहे? काळाला सांगितलं गुरुजी आता तुमचं यादीत नाव नाही म्हणजे. मला सकाळी यादी मिळत असते, मी बरोबर वैजापूरला उतरतो. वैजापूर प्रवास सुरू झाला का बरेचसे गावं लागायच्या. एक फाटा लागतो, तिथून एक कमान लागते मोठी, तिथून मग त्या कमानीतून प्रवास परत एक गावं लागतं, एक पुढं नेवरगाव लागतं. नेवरगावातली काही शिटे घेऊन मला गंगापूर मार्गी पुढे लासूर स्टेशनवरून परत वैजापूरला जावं लागेल. असा प्रवास म्हणजे माझा पलीकडून. आज तर यादीत नाव नाही म्हणजे तुमचं. बरं यादीत नाव नाही पण जाता जाता एक हिताचा सल्ला देऊन जातो. कोण म्हणे? काळ. कोणाला? गुरुजीला. गुरुजी तुम्हाला एक सल्ला देऊन जातो. काय सल्ला आहे? गुरुजी तुम्हाला पाण्यापासून धोका आहे असं म्हणलं. गेलं कुठे काय झालं ते काय गेलं काय? आता पाण्यापासून धोका म्हणजे गुरुजीला धाकच झाला ना. गुरुजी पहाटे उठले झोपेतून. आंघोळीची वेळ झाली ना स्नानाची. 5 बकेट लागायच्या गुरुजीला आंघोळीला. किती 5. पण आता अतिशोक्ती झाली. एका बिस्लरीच्या बाटलीत आंघोळ करायला लागली गुरुजी. कारण पाण्यापासून काय लागला सरीचा पाठोपाठ. आता आहे का स्नान संध्या झाली, देवाची पूजा झाली. आता गुरुजीच्या वेळेला 5 ग्लास लागायचे गुरुजीला पाण्याची. किती? 5. आता चमच्यानं गुरुजी पाणी प्यायला लागले. चमच्यानं. कारण पाण्यापासून काय धोका. तीर्थयात्रा बंद करून टाकल्या जीवनातल्या.
राजाची मुलगी लग्नाच्या वेळेत आली होती. आता बघ पटकन सिद्धांतावर जायचं आपण. त्याच राजाची मुलगी लग्नाच्या वेळेत आलेली होती. आता गुरुजीकडेच पत्रिका काढली आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी आपल्या मुलीचं लग्न येवा लागलं. येऊ ना म्हणले. 2 लाख रुपये देतो लग्न लावायचं. किती? 2 लाख. कुठे यावं लागत? काय नाही म्हणले, आपण एकदा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला का पुढे गोदावरीला. गोदावरी नदी. राजे साहेब तुम्ही 10 लाख रुपये जरी दिली तर तुमच्या पोरीच्या लग्नाला येत नाही. इथून गोदावरीचं अंतर किती आपल्याला? 5 किलोमीटर. बर आता नाही गोदावरी सिद्धांत येणार नाही का? अहो गुरुजी मला गुरुजीने सांगितलं राजे मला पाण्यापासून धोका आहे. तर तो राजा बोले काळजी कशाला करते तुझी, आपण उड्डाण करून हा मग येतो म्हणजे. झालं प्रवास सुरू. आताचा प्रवास नव्हता बरं का. आताचे 12 गडी काही इथलं कीर्तन संपलं तरी लग्न धरी द्या भले एखाद्या धडक होती ती जाताना, पण लग्न धरणार. पूर्वी तसं नसतं. बैलगाडीचा का निघाली मराठी मंडळी. पण घडलं असं गाड्या घडलं असं. पहिलाच मुक्काम 2 किलोमीटरच घ्या गोदावरीच्या अलीकडे. तिथे एक नगर होतं. त्या नगरामध्ये राजा राहत होता. त्या राजाने नवस केलेला होता. नवस पूर्ण झालेला होता आणि त्याला शुद्ध ब्राह्मणाला हत्तीच्या वजन एवढं सोनं द्यायचं होतं. किती 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 हत्तीच्या वजन. या गुरुजीचा मुक्काम झाला. त्या राजाला कळलं विद्वान ब्राह्मणाचा मुक्काम आहे. बर त्या प्रधानीला सांगितलं काय गुरुजीला म्हणा हत्तीच्या वजन एवढं सोनं देणार आहे. कारण नदीची ओलांडायची नाही ना अजून आपल्याला. गोदावरी पुढे राहिली अलीकडंच 2 किलोमीटर मुक्काम झाला. गेलं ते प्रधानजी. गुरुजी रामराम रामराम. अहो आमच्या राजाने नवस केलेले नवस पूर्ण झालेले आहे. कळालं आमच्या राजाला तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून. आमच्या राजाचा संकल्प आहे शुद्ध ब्राह्मणाला हत्तीच्या वजन एवढं सोनं दान करायचे. गुरुजीचे डोळेच पांढरे झाले. ती गंगा लागणार मग ते 2 लाख घ्यायची. तो कुठाला होईपर्यंत आपण इथं जाऊ ना हत्तीच्या वजन एवढं सोनं म्हणजे सोन्याला काही भावे का 6च्या पुढे नाही झालं काही इकडे 6च्या हाती असं आहे. हातीच्या वजन एवढं. बरोबर सांग तुझ्या राजाला येतो म्हणून. लग्न त्या जायचं कॅन्सल. सांग तुझ्या राजाला. म्हणजे प्रधानजी पुढे गेल्यावर लक्षात आलं गुरुजीच्या. प्रधानजी थांब. अरे यायचं कुठे हे नाही सांगितलं. काय नाही म्हणले गुरुजी तुम्हाला सोनं घ्यायला फक्त नदी यावं लागेल. नदी सांग तुझ्या राजाला 10 हातीच्या वजन एवढं सोनं दिलं तरी येतं ना. गेलं म्हणजे प्रधानजी. लागला सरीचा पाठोपाठीचा काळ कसा पाठीमागे लागेल का आपल्या आपला कसा पाठ टाकायला काळ. गेलं ते प्रधानजी. गुरुजी राजे साहेब गुरुजी येत नाही. आता राजाच आला. आता बाबा सिद्धांतावर यायचं आपल्याला. राजाला सांगितलं गुरुजी रामराम रामराम. अहो मी संकल्प केलेला नवस केलेला नवस पूर्ण झालेला पण मला हत्तीच्या वजन एवढं सोनं द्यायचं. अहो येणार होतो म्हणजे निघाला सुद्धा होतो पण तुमचा तो प्रधानजी नगाड म्हणजे तू म्हणजे तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर नदी आपल्याला. राजे तुम्हाला माहिती आहे का मी जर आज नदी आलो तर मी कायमचाच नदी जाईल. आधी नदी लक्षात तुमच्या. राजाला सांगितलं गुरुजी तुम्ही पाण्याजवळ येऊच नका पण मी जे सोनं दान करणार आहे त्याची काही प्रक्रिया आहे. काय मला हत्तीच्या वजन एवढं सोनं द्यायचं दान म्हणजे मला आधी नाव पाण्यात घालावं लागेल. एकदा की पाण्यात नाव घातली त्याच्यात हत्ती चढवावं लागेल. बर हत्ती चढवलं म्हणजे हत्तीच्या वजनानं जेवढी नाव दबेल तिथं अशी काय करावं लागेल. हा हत्ती परत नावेतून हा गुरुजी म्हणजे खरंय खरंय खरं आलेच गुरुजी नदी आले तुमच्या लक्षात येतील ना. गुरुजी नदी आले. सगळं मोजमाप झालं. सांगितलं राजाला सांगितलं गुरुजी थोडस पाण्याजवळ या. लागला सरीचा पाठोपाठी सांगू का नाही का. गुरुजी थोडस पाण्याजवळ. अहो राजे साहेब तुम्हाला माहिती मला पाण्यापासून धोका आहे. राजाला सांगितलं गुरुजी काळजी कशाला करता सैन्य एवढं कमी का. या बाजूने 100 आणि या बाजूने 100 200 सैनिक उभं करतो मग धोका आहे. हा गुरुजी म्हणजे आता काही धोका नाही आपल्याला. आलेच गुरुजी पाण्यात. गुरुजी पाण्यात आले. आता राजा सोनं दान करणार होता. सिद्धांत किती गोडे. आता तो राजा सोनं दान करणार गुरुजीच्या हातात देणार. असा हातात देणार तेवढ्यात त्याचा काळाकुट्ट माणूस झाला आणि मग तो काळाकुट्ट माणूस म्हणजे गुरुजी राम राम. गुरुजीने सांगितलं आता तू राजा होता ना मग काळ झाला कसा. तो काळ म्हणे गुरुजी आपण थोडस पाठीमागे जाऊ म्हणे एकदा भेट झाली ती आपली म्हणे कुठं म्हणजे चांगला. हा मग गुरुजी मी आधी काय होतो गुरुजी म्हणे घोडा. मग घोड्याचं काय झालं वाघ. वाघ. गुरुजी मला घोडाय होता येतं घोड्याचा वाघ होता. गुरुजी मला घोडाय होता येतं घोड्याचा वाघही होता येतं. मग गुरुजी
मला राजव नका मागे का हो गुरुजी लागला सरी किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीचा पाठोपाठी मग मला म्हणतात काळ जर आपल्या पाठीमागे लागलेला आहे एका संधीचं सोनं करायचंय काय संधी आहे चौऱ्याऐंशीची करा सोडवण निघाय शरण पांडुरंगा महाराज म्हणतात भगवंताची शरणागती करणं हाच एक उपाय तुकोबारांचा अजून एक मुद्दा सांगतो एक गोडा अभंग आहे मनमुनी शरण जावी सर्व भावी स्वभावतरील बहुवाही करुणावंदन आनंदही नामजा महाराज म्हणतात तुका म्हणी साक्षी आली अंतरी केली प्रगट आता ज्ञानोबाराचा प्रवास सांगतो बरं का ज्ञानोबारा सांगता जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्यमेची म्हणून महाराज म्हणतात लक्ष चौऱ्याऐंशी जी करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगाची शरणागती करणं म्हणजे भगवंताचं भजन करणं ते कसं विठोबा उपजल्या पिंडा मरण सांगणारी मरते उपजत
दिवस तुका म्हणे माळ गुंतली राहटी गाडग्याची सुटी फुटली लक्ष 84 करा सोडवलं निघाया शरण पंडुरंग आपल्याला संतांचं भजन करायचं बरी हात करा मस्त बघी हे जेणेकरून टाळीचं पुण्य झालं पाहिजे भजनाचं पुण्य होणार आहे त्या टाळीचं पुण्य भजनाचं पुण्य झालेलं आदरणीय जनार्दन बाबांना आपल्याला ते समर्पित करायचं आहे कारण आज जनार्दन दादांचा शेवटचा दिवस आहे मग भगवंताच्या दारामध्ये 2 पिशव्या द्यायच्या जनार्दन दादांना एक संसाराची एक अध्यात्माच्या पिशवीमध्ये जेवढं पुण्य टाकता येईल तेवढे पुण्याची सामग्री टाकण्याचा प्रयत्न करा महाराज आम्ही संतांचं भजन केलं त्याची फलश्रुती काय पुण्यवंत व्हावे म्हणे पापे जाती संत निवृत्ती लक्ष 84 करा सोडवण गाया शरण पांडुरंग यथामते अवकाश बोलण्याच्या गोमध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयाने माफ करा खरविली तैसी केली पुढे का नाही तर देवाने जाता जाता एकच विनंती आहे आलो आपण जनार्दन दादांच्या निमित्ताने एकत्र ते संकीर्तन ठेवलं आदरणीय आमच्या भरत दादांनी सांगितलं बाबा तेवढा पिंगळा म्हणावं बघा ऐका नुसतं दादांच्या निमित्तानं नेवरगावकर आलेली सर्व पाहुणे मंडळी या जीवनात सोनं करायचंय ना मग नसेल गुरु तर गुरु करा कारण नेवरगावकर ज्याच्या जीवनात गुरु नाही ना तो लय गुरुगुर करतो तो चांगल्याला बोलू देत नाही गुरुची कृपा असावी श्री गुरु सारिका आस्था पाठी ज्ञानदेव म्हणतो आता उद्धरिलो जीवनामध्ये गुरुची कृपा असावी गुरुच्या कृपेने गळ्यामध्ये माळ असावी तुळशी माळ गळा तुळशीची माळ असावी असं म्हणले का म्हणा बाबा तुळशी माळ गळा गंडे तोडे गळा गंडे तोडे गळा नाही गंडे तोडे नाही तुळशीची माळ असावी गंडे तोड्याच्या विरोधातला भाव आहे हा म्हणजे काय हो नेनती काय टाणा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी गंडी निर्वा तुळशी व्रत करा एकादशी तुकोबरायची भाषा गुरु करा माळ घाला भजन करा तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळा भगवंताचं भजन ज्या घरामध्ये तिथं आनंदच आनंद आहे पण ज्या घरामध्ये भजन नाही महाराज म्हणतात त्या पैशाला श्रीमंतीचा का थोरपणा जाळायचा आहे का महाराज काय थोरपण जाळा मग आता एकच विनंती आहे आली पौषवारी निवृत्तीनाथ देवांचा पायरी 16 बरेच वारकरी आलेत निघालेत आपण नसाल आला तर पौषवारी एकादशीच्या दिवशी होईना पण या देवाच्या भेटीला ज्ञानोबरांचे गुरु आहे हा आदिनाथ उमा बीज प्रकटली मच्छिंद्राला आले किंवा आदिनाथ गुरु सकळ शिरांचा मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने मध गोरक्षाची केला गोरक्ष बोला गहिनी प्रसादे निवृत्ती दाता देवा साय म्हणून आपणही देवाच्या वारीला आलं पाहिजे काव मारा आम्ही नाही पूर केला नाही माळ घातली नाही भजन केलं नाही वारी केली तर आमचं काय जाणार आहे नाथ बाबा म्हणतात राजू तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार म्हणतात गुरुची कृपा
तुकोबा हे माळ हे भजन नसेल ना आज बरं वाटलं होतं. पण पुढं तो काय कोणाचा धोका आहे. नाथ बाबा म्हणतात ऐका रे मायबा हे तरी नाही बुद्धिमंडळ करता या गायकांकरता जोरदार सगळ्यांनी धन्यवाद. आजचा आलेल्या सेवेचा योग आदरणीय हा संपूर्ण परिवार आदरणीय आमचे भरतदादा यांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. भरपूर संत महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित करतो. बस या परिवाराला सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, नाही तर सध्या लोक खातच नाही. काय झालं लोकायला, काय झालं खेळायला लागलं. आपण म्हणावं ये बा जेवून जा बरं, ये म्हणतो नको बा मी त्या दरी जाऊन येईल त्या बापाकडे.
आपण म्हणा ये बाई जेवण जा बरं बाई ती म्हणते नको बाई त्या घरी जायला त्या बाबाला सांगितलं अगं आपल्या कोणतरी खालं पाहिजे ग आपण काय हजार विषय अरे अन्नासारखं पवित्र काय राहतं अन्नासारखं पवित्र काय नाही परिवारानं सुंदर महाप्रसाद केले जेवण केल्याशिवाय पुढे जाऊ नका बस जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल परत आपण आपली कोणी पवित्र जागा सोडणार नाही आणि जे कोणी पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारची शपथ विठ्ठल जय